मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण व्हेजिटेबल कटलेट्स बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चम्मच जिरं घालू। बघू शकता जिरं मस्त तडतडलेलं आहे। अर्धा चम्मच मोहरी घालू। 1 चम्मच कलौंजी घेतलेली आहे। कलौंजी घातल्याने कटलेटला खूप छान टेस्ट येतो। 3-4 हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे। अद्रक बारीक किसून घेतलेला आहे। एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे छान परतून घेऊ। कमी गॅसवरच हे छान परतून घ्यायचं आहे। हे कटलेट खायला खूप छान वाटतात आणि मस्त हेल्दी असे होतात। 1 वाटी बारीक चिरून घेतलेला मी गाजर इथे टाकत आहे। 1 वाटी बारीक चिरून घेतलेला बीट घालू। 1 वाटी वाटाणे मी बॉईल करून घेतलेले आहे। आता हे सर्व भाज्या कमी गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायच्या आहे। खूप जास्त शिजवायच्या नाही। अर्धा चम्मच हळद घालू। अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच धनेपूड घालू। चवीनुसार मीठ घालू आणि कमी गॅसवर हे छान 5 ते 6 मिनिटपर्यंत होऊ देऊ। आता एक पॅन घेऊ। पॅनमध्ये काही खडे मसाले आपण भाजून घेऊ। तर इथे मी अर्धा चम्मच धने घेतलेले आहे, अर्धा चम्मच जाड सौंफ, कलमी, मिरपूड अर्धा चम्मच, 2 लहान विलायच्या टाकलेल्या आहे। आता हे सर्व खडे मसाले आपल्याला कमी गॅसवर छान परतून घ्यायचे आहे। तर इथे आपल्या सर्व भाज्या पण छान सॉफ्ट झालेल्या आहे। आता यामध्ये मी 4 बटाटे आधीच बॉईल करून घेतलेले होते, हे यामध्ये टाकून देऊ। बटाटे घातल्याने कटलेटला छान बाइंडिंग येते आणि छान आतपर्यंत पोकळ आणि छान खुसखुशीत कुरकुरीत असे हे कटलेट होतात। कमी गॅसवरच हे छान परतून घ्यायचे आहे। आता वरून छान सांबार घालू। बघू शकता किती मस्त इथे सर्व भाज्यांचा कलर दिसत आहे। बीट घातल्याने मस्त कलर आलेला आहे। आता बटाटे स्मॅशरच्या साहाय्याने मी हे सर्व छान एकजीव करून घेत आहे। आता अर्धी वाटी शेंगदाणे मी इथे टाकलेले आहे। शेंगदाणे आपण जेव्हा कटलेट खातो तेव्हा दाताखाली हे शेंगदाणे लागतात तेव्हा मस्त वाटतात खायला। 1 चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे। आता परत मस्त हे परतून घेऊ। हे खडे मसाले सर्व आपण मिक्सरमधून बारीक वाटण तयार करून घेऊ। तर इथे हे वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण सुद्धा यामध्ये टाकून देऊ। किंचित साखर घातलेली आहे। आता हे सर्व परत मिक्स करून घेऊ। इथे मस्त कलर आलेला आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता याचं आपण बॅटर तयार करून घेऊ। तर इथे अर्धी वाटी मी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन याचं जाडसर असं बॅटर तयार करून घेऊ। खूप जास्त पातळ करायचं नाही आणि गुठळ्या अजिबात पडायला नको। तर इथे मी चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे। मीठ घालताना चिकलीत इथे आलेली नाही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता अशा प्रकारे मी इथे बॅटर तयार करून घेतलेला आहे।
आता हे तयार झालेलं सर्व भाज्यांचं मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याचे एक एक करून छान कटलेट तयार करून घेऊ. असे मस्त हेल्दी कटलेट आपण आज बनवणार आहोत. तर इथे मी सिलेंडर शेपचा आकार देत आहे. बघू शकता इथे असा ओव्हल शेप मी तयार करून घेत आहे. तर बघू शकता इथे आपला कटलेट तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट तयार करून घेऊ. आता या तयार झालेल्या बॅटरमध्ये हे एक एक कटलेट टाकून देऊ. सोबतच मी इथे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेला आहे. या ब्रेड क्रम्समध्ये हे या कटलेटला बाइंडिंग करू आणि पॅनमध्ये मी आधीच तेल करून ठेवलेलं होतं. इथे हे सर्व कटलेट्स डीप फ्राय करून घेऊ. मस्त गोल्डन ब्राऊन येईपर्यंत हे कटलेट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. मस्त क्रिस्पी असे हे कटलेट तयार झालेले आहेत. आता हे कटलेट आपण काढून घेऊ. बघू शकता किती मस्त क्रिस्पी असे कटलेट तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला फोडून दाखवते. बघू शकता आतपर्यंत मस्त क्रिस्पी असे हे तयार झालेले आहेत. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.